हमारे पास आपको केसर मिलेगा, बिल्कुल प्योर कश्मीरी केसर मोगरा। दूसरा है हमारे पास शिलाजी, ये है रॉ फॉर्म शिलाजी। मेल फीमेल बच्चे बूढ़े कोई भी खा सकते हैं, इसका साइड इफेक्ट और एक्सपायरी नहीं होता। बघा तुम्ही बघू शकता तिकडे रिव्हर राफ्टिंग चालू आहे नदीमध्ये। आम्ही यावेळेस रिव्हर राफ्टिंग यासाठी नाही केली कारण की आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा इकडे येऊन गेलो, त्यात 2-3 वेळा आम्ही रिव्हर राफ्टिंग करून झाली आमची। आउटडोरला पण सिटिंग एरिया आहे विथ द वंडरफुल व्ह्यू। तर आज तारीख आहे 23 जानेवारी 2025। तर आता आम्ही मनालीमधून निघतोय जीबीसाठी। आम्ही मनालीमध्ये स्टे केलेला मार्स मंकी हॉस्टेल अँड कॅफेसमध्ये। तर विशालभाई हॉस्टेलचे ओनर आहेत, तर यांची हॉस्पिटॅलिटी खूप चांगली होती वगैरे, प्रॉपर सर्व्हिस वगैरे सगळं होतं। तर कधी तुम्ही येत असाल तर मार्स मंकी हॉस्टेलवरती थांबू शकतात। यांचं सगळं काय असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मी, डिटेल्स वगैरे, ॲड्रेस वगैरे। थैंक यू सो मच अनिकेत भाई। और डू विज़िट मार्स मंकी हॉस्टल। और ये जो हमारा हॉस्टल है ये सराउंडिंग ऑर्चर्ड के बीच में है। आसपास में काफ़ी सारे जो रिच फ्रूट्स हैं वो आपको देखने को मिलेगा, और रिलैक्स करने के लिए बहुत प्यारी सी धूप आती है विंटर्स के अंदर जो आप देख पा रहे हो। और ऊपर कॉमन एरिया है, मूवी देख सकते हो, और नाइट में प्रोजेक्टर रूम भी है, एंजॉय कर सकते हो। आइए, आप ज़रूर आइए। अनिकेत भाई जैसे आए, अनिकेत भाई थैंक यू सो मच। वापस मिलेंगे जी भी जाओ आप बहुत ही आराम से, ठीक है, जल्दी आओ, वापस मिलते हैं। चलेगा, थँक्यू। धन्यवाद। तर आपण मनालीवरून जीबीसाठी निघालो आहे। अराऊंड 3-3.5 तासाचा रस्ता दाखवतो आहे। तर आम्ही एक कॅब बुक केली आहे, ती वगैरे एक डिझायर कॅब बुक केली आम्ही। त्याच्यामध्ये सगळं सामान आलं आहे, आमचा वरती पण ठेवलं आहे, थोडा डिक्कीमध्ये ठेवलं आहे। हे आमचे याचे ड्रायव्हर आहेत। आपका नाम क्या? अमित कुमार। अमित कुमार हे आपल्याला इकडनं मनालीवरून जीबीला घेऊन चाललेत, आणि मध्ये त्यांनी एका शॉपवरती पण थांबवलं आपल्याला शॉपिंगसाठी। तर तुम्हाला कधी कॅब वगैरे बुक करायची असली तर मी यांचा नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल तुम्हाला। तर आम्ही आता मनालीवरून जीबीला जाताना एका शॉपमध्ये थांबलो आहे। तर त्या शॉपमध्ये सगळे ड्राईफ्रूट्स वगैरे, शिलाजीत वगैरे, केसर वगैरे सगळं भेटतं है। तो ये मैम है इधर शॉप में। तो मैम आपको पता है कि किधर अपने पास क्या क्या मिल रहा है? यहाँ का लोकल फ्रूट है, पैमिलो, मैंगो, मिक्स फ्रूट, ये रेजिन्स है, क्रैनबेरी और ब्लैकबेरी। और हमारे पास आपको केसर मिलेगा, बिल्कुल प्योर कश्मीरी केसर मोगरा। दूसरा है हमारे पास शिलाजी, ये है रॉ फॉर्म शिलाजी। मेल फीमेल बच्चे बूढ़े कोई भी खा सकते हैं, इसका साइड इफेक्ट और एक्सपायरी नहीं होता। 200 ग्राम 400 रुपये का। और क्या क्या रहेगा? अखरोट रहेगा, बादाम रहेगा, अंजीर रहेगा, हिमालयन गार्लिक है, ब्लूबेरी है, गोजी बेरी है। हमारे पास यहाँ का लोकल गुच्छी मिलेगा, ये सबसे रेयरेस्ट मशरूम है, ये मेडिसिन में आता है। 30,000 रुपीज़ kg है इसका। और स्पाइसेस है हमारे पास। तर तुम्ही बघू शकतात इकडे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत, स्पाइसेस आहेत, चॉकलेट्स आहेत, शिलाजीत आहे, केसर आहे। तर कधी येत असाल तुम्ही ते इकडे थांबा। तुम्हाला थोडा वेळात मी शॉपचं नाव वगैरे दाखवतो। हे आपल्याला पडतंय अराउंड कुल्लूच्या पुढे। कुल्लूच्या इकडे रिव्हर राफ्टिंगचे थोडे पॉईंट्स आहेत, त्याच्या पुढे जाऊन लेफ्ट साईडला हे शॉप आहे। तर तुम्ही व्हिजिट करू शकता जर काही तुम्हाला घ्यायचं असेल। इकडनं सगळं प्युअर फॉर्ममध्ये भेटेल तुम्हाला। हा हायवे जो येतोय तो मनाली साईडनी येतोय, आणि इकडे पुढे जाऊन कुल्लू आहे। तर इकडेच हे शॉप आहे काश्मीर ड्रायफ्रूट्स म्हणून, शॉप नंबर 1 करून। इकडे सगळं तुम्ही येऊन चेक करू शकता, तुम्हाला हवं तर घेऊ शकतात। आता या शॉपच्या बाल्कनीमध्ये आलो, इकडनं एकदम मस्त व्ह्यू येतो पाठून रिव्हरचा। बघा मस्त रिव्हरचा व्ह्यू आहे। रिव्हर राफ्टिंगसुद्धा चालू आहे तिकडे, मस्तपैकी सीनिक व्ह्यू आहे चारी साईडनी। जर कधी तुम्ही कुल्लूला येत असाल तर रिव्हर राफ्टिंग तुम्ही ट्राय करू शकतात। हे बघा तुम्ही बघू शकता तिकडे रिव्हर राफ्टिंग चालू आहे नदीमध्ये। आम्ही यावेळेस रिव्हर राफ्टिंग यासाठी नाही केली कारण की आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा इकडे येऊन गेलो, त्यात 2-3 वेळा आम्ही रिव्हर राफ्टिंग करून झाली आमची। बट एकदा ना एकदा एक्सपिरियन्स केला पाहिजे अशा गोष्टीचा, कारण की रिव्हर राफ्टिंगमध्ये खूप आणि खूप मजा येते। चला भेटूया आता आपण जीबीला जाताना रस्त्यामध्ये कुठेतरी भेटूया, तुम्हाला सगळे सिनिक व्ह्यूज वगैरे सगळं दाखवतो मी।
आता आम्ही जीबीला पोचलो आहे. आता इकडे गाडी वगैरे पार्क केली आहे, सामान वगैरे उतरवतात. तर इकडे तुम्हाला आमच्या जे हॉटेल बुक केलं आहे आम्ही तिकडचा व्ह्यू दाखवतो. ही जस्ट एक खालची बाल्कनी आहे, बाकीचा व्ह्यू तर तुम्हाला वर जाऊन दाखवेलच मी. तर बघू शकतात तुम्ही आमच्या हॉटेलवरून व्ह्यू एकदम जबरदस्त. आम्ही आता 2 दिवस ह्या व्ह्यू सोबत इकडेच राहणार आहे. हॉटेलचं नाव आहे यंग मॉन्क हॉस्टेल अँड कॅफे. तर बाकी तुम्हाला मी पूर्ण हॉटेलची टूर वगैरे ना सगळं देतो मी थोडा वेळात. तर इकडनं आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केली आहे. इकडे जस्ट असं एक कॅफेटेरिया टाईप एरिया आहे. तर इकडे सगळं सिटिंगसाठी वगैरे दिलं आहे यांनी. तुम्ही सेटिंग इथे इंडोअर सेटिंग पण करू शकतात. देन देर इज वन आउटडोर सेटिंग ऑल्सो. आउटडोरला पण सेटिंग एरिया आहे विथ द वंडरफुल व्ह्यू. Hello guys, welcome from GB. सर आम्ही आज जीबीमध्ये थांबलो आहे. थोडीशी ऑफबीट लोकेशन आहे, जास्त एक्सप्लोर नाही केली कोणी, कमर्शियल स्पेस नाही आहे, त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे. बेसिकली आमचा प्लॅन तोच होता की जे स्टार्टिंगचे डेज आहेत मनालीचे आम्ही तिकडे प्लेसेस एक्सप्लोर करू आणि जे शेवटचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्याचा दिवस आहे तो आम्ही रेस्ट आणि फक्त आमच्या पीससाठी वापरणार होतो. तर आम्ही त्यासाठी आम्ही एक प्रॉपर्टी जी बुक केली आहे ती आहे यंग मॉन्क. ही एक चेन आहे, त्यांचं एक लोकेशन जीबीमध्ये पण आहे. तर आम्ही ती प्रॉपर्टी बुक केली आहे. त्याची तुम्ही जे व्ह्यूज आहेत किंवा या हॉटेलपासून जे व्ह्यूज आहेत ते तुम्ही इकडे बघू शकतात. ते क्लिप्समध्ये टाकू. बट हो, वातावरण थंड आहे, खूप थंड आहे. तेवढं हवा जोरात चालू आहे म्हणून असं वाटतं, बट टेम्परेचरनुसार तेवढं जाणवत नाही आहे. बट भरपूर कोल्ड आहे. तुम्ही आम्हाला बघू शकता आम्ही स्वेटर्समध्ये बसलो, पण आमच्यामध्ये तुम्ही बघा आम्ही एवढी मेहनत घेतो ब्लॉगसाठी. एवढं थंडी वाटत असतं ना, लिटरली अनिकेतचं तर नाक वाहत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे सगळ्यांचं. अराउंड टेम्परेचर 8 ते 9 डिग्री दाखवते, बट ती हवा जी चालू आहे या व्हॅलीमुळे त्यामुळे ना टेम्परेचर खूप जास्त वाटतंय इकडे. ती हवा आहे ना, हवा अंगाला टोचते अशी, त्यामुळे जरा जास्त टेम्परेचर वाटतंय. आम्ही इथे यंग मॉन्क हॉस्टेलमध्ये थांबलो. याची म्हणजे सिस्टीम कशी असते, इकडे तुम्हाला डॉर्मेटरी रूम्स पण भेटतील, प्लस तुम्हाला प्रायव्हेट रूम्स पण भेटतील आणि रूम्स पण म्हणजे एकदम डिसेंट रूम्स आहेत. रूमच्या बाहेर निघाले तुम्हाला व्हॅलीचा व्ह्यू भेटतोय. प्लस इकडे वरती टॉपला इथे कॅफे सुद्धा आहे. कॅफेमध्ये जेवण वगैरे पण चांगलं आहे. आता मी जेवण ऑर्डर केलं आहे, तर बघू आम्ही जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला सांगतो की कसं वगैरे इकडे फूड क्वालिटी वगैरे कशी आहे. तर आता आपलं जेवण वगैरे आलंय, म्हणजे थोडं आलंय, थोडं बाकी यायचं बाकी. भले राहू. हे काय मागवलंय तू? गाईज आज आपण खाणार आहे हे ऑर्डर केलं आहे आपण चिकन पुलाव. 2 प्लेट चिकन पुलाव ऑर्डर केलं आहे, 2 अंडा करी ऑर्डर केलं आहे आणि रोटी, प्लेन रोटी रोटीज मागवल्या आपण. पापड, बटर रोटी नाही ती, बटर बटर रोटी मागवली. आणि आता त्याला गरम पाणी आणून दे बाबा, खूप हां, गरम पाणी एकदम महत्वाचं आहे इकडे. तर बघा तुम्ही बघू शकतात आम्ही कोणत्या व्ह्यू सोबत जेवतो इकडे. रिस्क मध्ये एकदम मस्त व्ह्यू सोबत जेवण. भेटूया थोड्या वेळात जेवण वगैरे झाल्यावरती तुम्हाला सांगतो जेवणाची टेस्ट वगैरे कशी आहे ना. त्यातून अंडा करी वगैरे पण आली आहे, रायता आहे इकडे. तर बघा आपलं जेवण वगैरे आलेलं आहे, सगळे मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत. यश पण फुल मजेमध्ये. बघा असं आमचं रूम आहे जीबीमध्ये. 2 रूम बुक केलेत आम्ही 4 जणांसाठी. तो प्रॉपरली स्पेशियस रूम आहे 2 जणांसाठी. वॉशरूम्स वगैरे पण नीट अँड क्लीन आहेत. बघू शकता तुम्ही वॉशरूम स्पेशियस आहे चांगलाच. तर बघा पण स्पेशल याच्यामध्ये काय आहे की आपण रूमच्या जसं बाहेर निघतो तसं आपण एकदम स्वर्गामध्ये प्रवेश करतो. व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे आपल्या रूममधून. वरती जरा वातावरण खराब होतं आहे, आय थिंक बर्फ पडू शकतो किंवा पडतही असेल वरती बर्फ. जर या ट्रिपमध्ये स्नोफॉलची जर मजा भेटली तर खूपच चांगलं होईल. अपेक्षा तर आहे की स्नोफॉल झाला पाहिजे. तर ठीक आहे, आपण भेटूया थोड्या वेळात.